हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर भरपूर भाज्या घातलेला व्हेज पुलाव अगदी रेस्टॉरंटसारखा घरच्या घरी कसा बनवायचा, अगदी साधी सोपी पद्धत आहे. फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला व्हेज पुलाव तयार होतो. तर आता तुम्ही बघता इथे आपला व्हेज पुलाव अगदी असा मोकळा आणि सुटसुटीत अगदी रेस्टॉरंटसारखा झालेला आहे. स्मेलवरूनच असा खावासा वाटणारा असा हा व्हेज पुलाव अगदी घरगुती साहित्यामध्ये मी दाखवते. ही सगळी प्रिपरेशन करून घेतली आहे. फ्लावर घेतलेला आहे, थोडा शिमला मिरची एक घेतलेली आहे, फरसबी घेतलेली आहे, गाजर उभं कट करून घेतलं आहे, त्यानंतर कांदा उभा कट करून घेतला आहे, थोडासा टॉमॅटो आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे वटाणे आणि कोथिंबीर. तर आता आपण खडा मसाला बघणार आहोत. 2 ते 3 मी तमालपत्र घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे वेलदोडा म्हणजे मसाला वेलची, शहाजिरं, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरे आणि 2 ते 3 लवंग घेतलेले आहे. तर इथे मी घेतलेला आहे इंद्रायणी घरगुती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही हवं तर बासमती किंवा बिर्याणी तांदूळही इथे वापरू शकता. तर हा वजनी प्रमाणात म्हणाल तर मी 400 ग्रॅम घेतलेला आहे. तर मी इथे 4 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतला आहे आणि त्यानंतर फक्त इथे मी 10 मिनटं भिजायला ठेवणार आहे. तुम्ही हवं तर 10 ते 15 मिनटं ठेवू शकता आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही तांदूळ वापरू शकता. अगदी मी इंद्रायणी तांदूळ घरगुती घेतलेला आहे. तर आता इथे मी कुकर तापायला ठेवला आहे. कुकरमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे. आता तेलामध्ये मी 2 ते 3 हिरवी मिरची उभी कट करून घेतली. त्यानंतर खडा मसाला जो आपण घेतला होता तो आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी जिरे आणि मोहरी 1/2 टीस्पून टाकलेला आहे. ते चांगला तडका बसल्यानंतर आपण त्यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत. तर आता इथे मी कांदा आणि टॉमॅटो परतून घेणार आहे तेलामध्ये. थोडं परतल्यानंतर सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या तेलामध्ये. यामध्ये तुम्ही काजू घातले तरी चालेल, खूप छान लागतात. मी स्किप केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता अजून. आता हे आपण कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलामध्ये परतून घेतलं. आता त्यामध्ये आपण आलं लसूणाची पेस्ट टाकणार आहोत. तर मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. पेस्ट टाकल्याने आपला पुलाव खूप चविष्ट बनतो. आता हे मी कांदा आणि टोमॅटो तेलात चांगलं परतून घेतले. तुम्ही हवं तर कांदा स्किप करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता यामध्ये मी सगळ्या भाज्या परतून घेणार आहे. तर गाजर, फ्लावर, शिमला मिरची, त्यानंतर फरसबी. तर ह्या सगळ्या भाज्या आपण त्यात फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. 1 वाटी वटाणा घेतलेले आहेत मी. ते पण स्वच्छ धुवून त्यामध्ये परतून घेणार आहे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. तुम्ही हवं तर कढईतही हा पुलाव शिजवू शकता. मी कुकरमध्ये अगदी 2 शिट्ट्यांमध्ये आपला पुलाव हा अगदी मोकळा सुटसुटीत होतो. इथे मी घरगुती इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही बासमती किंवा बिर्याणी तांदूळ जरी वापरले तरी खूप अगदी रेस्टॉरंटसारखाच पुलाव होतो आणि मुलं देखील आवडीने खातात. तर आता ह्या व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही हवं तर इथे साजूक तूपही वापरू शकता 1 ते 2 चमचे. आता थोडं परतल्यानंतर आपण त्यामध्ये जे तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेले होते ते त्यामध्ये परतून घेणार आहोत. तर भाज्या व्यवस्थित अशा सगळ्या हलवून मिक्स करून परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये मी तांदूळ धुतलेले आणि जे फक्त 10 मिनिटं ठेवले होते मी, तर 10 मिनिटं मी भिजायला ठेवले होते. आता त्यामध्ये आपण सगळे परतून घेणार आहोत. भाज्यांमध्ये हे जे तांदूळ आहेत ते आपण सगळे त्याच्यामध्ये घालून सगळं परतून घ्यायचं आहे.
तुम्ही याला तिरंगा भात सुद्धा म्हणू शकता. खूप चविष्ट बनतो अगदी घरगुती साहित्यामध्ये. आता सगळी कोथिंबीर मी याच्यामध्ये बारीक कट केलेली मिक्स करून घेतली. आता आपण सगळं साहित्य मिक्स केलं आहे आणि त्यानंतर आता सगळं मिक्स करून घेऊन आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. तर इथे मी थंड पाण्याचाच यूज करत आहे. जेवढे तांदूळ त्याच्या डबल पाणी आपल्याला राईसला घालायचं आहे, पुलावला. परंतु मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतल्यामुळे मी थोडंसं पाणी कमी यूज करते आहे. मी 4 वाट्या इथे तांदूळ घेतलेलं, तर त्याला मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. म्हणजे मग आपला हा पुलाव मोकळा होईल. कारण हे घरगुती तांदूळ असल्यामुळे याला पाणी कमी लागतं. जर तुम्ही बासमती किंवा बिर्याणी तांदळाचा इथे वापर केला असेल तर जेवढे तांदूळ त्याचे डबल पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे. तर आता फक्त आपल्याला 2 शिट्ट्यामध्ये हा पुलाव आपला तयार होईल. तर चवीनुसार इथे मीठ टाकले. आता पुन्हा एकदा मी सगळं मिक्स करून घेते आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण लावून 2 शिट्ट्यांमध्ये आपला पुलाव तयार करून घ्यायचा आहे. स्मेल तर खूप छान सुटलेला आहे. खडा मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकली, त्यामुळे इथे आपल्याला मसाल्यांचा वापर नाही केला तरी चालेल. पुलाव म्हटलं तर हा व्हाईट कलरचा तिरंगा पुलावच खायला खूप छान वाटतो. नक्की ट्राय करून बघा. तर आता मी 2 शिट्ट्या घेते इथे. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये आपला राईस तयार होतो. तर आता आपला पुलाव तयार झालेला आहे आणि मी गॅस ऑफ करते. 2 शिट्ट्या झाल्या. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट होतो. कुकर थंड झाल्यानंतर एक 5-7 मिनिटांनी मी कुकर उघडून बघते आहे. तर वाव, किती छान स्मेल सुटलेला आहे. स्मेलवरूनच असं वाटतं की रेस्टॉरंटमध्येच आलो आहे. तर आता बघा आपला पुलाव तयार झालेला आहे आणि खूप मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे. आणि अगदी मी घरगुती तांदळाचा बनवलेला आहे. इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तर आता तुम्ही बघताय तर इथे आपला पुलाव किती मोकळा झालेला आहे आणि स्मेल खूप छान सुटलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि फॅमिलीसोबत सर्व करा. थँक्यू.